भोले भाले लोगों को बेवकूफ़ बनाकर ऑनलाइन तरीके से पैसे ठगने के कई अपराधों के विषय में आपने सुना होगा, मगर आज हम आपको ऑनलाइन ठगी के बारे में आपको बताने वाले हैं। उसे सुनकर आप भी चकरा जाएंगे, क्योंकि कुछ ठग युवकों और उम्रदराज लोगों को शादी करवा कर देने के नाम पर ठगी का गोरखधंधा चला रहे हैं। इन्हीं ठगों का शिकार हुए एक पीड़ित ने इन लोगों द्वारा ठगे जाने के बाद साइबर पुलिस में शिकायत दर्ज करवाया है। पीड़ित ने ठगों को बेनकाब करने और दूसरे लोगों को ऐसे ठगों से सावधान करने के लिए अपनी साथ हुई ठगी की पूरी जानकारी हमारे साथ साझा की है। आइए जानते हैं पीड़ित की किस तरह ये ठग गैंग धोखाधड़ी करता है। मी देविदास जयप्रकाश मामरे गोरेगावला राहतो आणि मला 1 जुलै 2024ला सकाळी 11 वाजता फोन आला। नेहा शिंदे मी बोलते आहे नाशिकवरून, आणि मला असं कळलं की तुम्ही लग्नासाठी रेडी आहात। आमच्याकडे एक मुलगी आहे पूजा कुलकर्णी, जी तुमच्याच कास्टमधली आहे आणि त्यांना तुम्ही आवडला आहात, तर तुम्ही जर पुढे जर तुम्हाला बोलणं करायचं असलं तर आमच्याकडे तुम्ही नोंदवू शकता। त्याचं नाव आहे लग्नसोहळा.com ह्याच्यावर। तर मी सांगितलं ठीक आहे। तर त्यांनी बायोडेटा पाठवला त्यांनी मला, आणि मला सांगितलं बायोडेटा बघा, मुलीचा फोटो बघा आणि तुम्ही काय ते ओके करा। तर बायोडेटात फक्त त्यांनी शिताफीने एक लक्ष देण्यासारखं केलं की बाबा त्याच्यात त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर, त्या मुलीचा पूजा कुलकर्णी या मुलीचा फोन नंबर त्यांनी नाही दिला। फोन नंबर नाही दिला तर मला जरा डाऊट आला, म्हणून म्हटलं जरा तुम्ही सगळंच हे केलं आहे तर त्याच्यात जरा फोन नंबर असला तर मी स्वतः बोलू शकतो त्याच्याविषयी। तर म्हणाले नाही, तसं नाही, तुम्हाला पहिलं त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल 2000 रुपये। तर म्हटलं ठीक आहे, म्हणून मी 2000 रुपये बँक ऑफ इंडिया आशिष गायधणे यांच्या नावावरती मी ट्रान्सफर केले। म्हणाले थँक्यू। आणि मला परत फोन आला एक की तुमचं वय जास्त आहे, अबाव 40 आहात तुम्ही, तर तुम्हाला आणखीन 1000 रुपीज भरावे लागतील, तेव्हाच माझं तुमचं ID तयार होईल। मी म्हटलं पहिलं तुम्ही 2000 सांगितले, परत आता 1000। तर म्हणाले ते तुम्हाला करावे लागतील आणि मी प्रयत्न करेन ते 1000 तुम्हाला रिटर्न देईल। म्हटलं ठीक आहे, एवढं जर म्हणाली तर ठीक। नंतर मग त्यांनी फोनच बंद केला, मला वाटतं 3 वाजता। अजूनपर्यंत त्यांनी ओपन नाही केला। तुम्हाला कधी कळलं की तुमच्याबरोबर ऑनलाईन फसवणूक झाली, तुमच्याकडून पैसे घेण्यात आले फक्त लग्नाच्या नावाखाली? हे मला 5:30-6 नंतर जेव्हा मी रेग्युलरली त्यांना फोन करत होतो आणि जेव्हा मला कळलं की बाबा हे काय फोन उचलत नाहीत ना, माझा मेसेज व्हॉट्सअप मेसेजला मला ते काही रिप्लाय देत, त्याच्यानंतर मला स्वतःला कळून आलं की बहुतेक मी फसलो गेलो आहे। त्याच्यानंतरचं पाऊल तुम्ही काय उचललं? त्याच्यानंतरचं मी लग्नठरले.com ह्यांची जी माझी बिझनेस रिलेशन ऑफिसर आहेत राजश्री कदम यांना फोन केला। तर ते म्हणाले दादा असं करायला नाही पाहिजे होतं तुम्ही, कारण हे असे खूप जण येतात। बरं, मी जेव्हा लग्नठरले.com हे भाईंदरला ऑफिस आहे त्यांचं नवघरला, तिकडे जेव्हा मी रजिस्टर केलं तेव्हा त्यांनी पहिलं सांगितलं होतं की असे तुम्हाला कॉल्स वगैरे येतील, परंतु ह्या मुलीने, या नेहा शिंदे, मेन म्हणजे मी नाशिकवरनं बोलते, ही जी मुलगी आहे हिने इतकी शिताफीने मला फसवण्यात आणि यांच्या जाळ्यात ओढलं की काही डोकंच चाललं नाही त्याविषयी। फक्त एकच बघायला पाहिजे होतं की मी ठाण्यावरनं आमचे 2 ही पण सांगितलं त्यांनी, म्हणजे त्या नेहा शिंदेनी, की मी ठाण्यावरनं 2 माझे एक्झिक्युटिव्ह पाठवते आहे आणि ते एक्झिक्युटिव्ह त्या मुलींना घेऊन येणार। तुमच्यासारखे इतर काही जण असतील त्यांच्याबरोबर देखील अशी फसवणूक झाली, त्यांच्यासाठी काय सांगाल? त्यांच्यासाठी एकच, हेच नाही लग्न ठरले किंवा लग्नासाठीच नाही, तुमचं समजा क्रिप्टो मनी त्याच्यामध्ये पण असं होऊ शकतं। जे ऑनलाईन फ्रॉड होतात ह्याच्यात 2दा विचार करा। आपल्या एक्सपर्ट जे फ्रेंड्स असतील किंवा पोलीस अधिकारी असतील, जरी तुम्हाला संशय आला, पाल चुकली तुमच्या मनात, तुम्ही सेकंड चान्स बिलकुल घेऊ नका। ही मला तुम्हाला नम्र विनंती करायची आहे, सर्व महाराष्ट्राला, सर्व जगाला, जिकडे जिकडे हे चॅनल लागतं, कारण नंतर हे पैसे मिळताना फार मुश्किल। तरी लग्नठरले.comच्या मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर विनोद कदम यांनी मला चांगला साथ दिला। आम्ही दोघे लगेच दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आम्ही इकडे गेलो सायबर ह्याच्यात पोलीस स्टेशनमध्ये। त्या लोकांनी आम्हाला चांगला सपोर्ट दिला आणि लवकरात लवकर आम्ही ते 3000 रुपये आम्ही हे करू असं सांगितलं। त्याच्यामुळे काही प्रश्न नाही।